जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 144 पाहणार आहोत. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ. या जगामध्ये खरे आणि खोटे या दोन्हीचंही मिश्रण झालेलं आहे. आणि अज्ञानामुळे जे खरे आहे ते आपल्याला खोटे वाटते आणि जे खोटे आहे ते आपल्याला खरे वाटते. समर्थ म्हणतात, आपण जगामध्ये खरे काय आहे याचाच विचार करावा. खरे काय आहे हे जाणून घेऊन जर आत्मसात केले तर खोटे आपोआपच बाजूला सरते. समर्थ म्हणतात, जगी पाहता साच ते काय आहे. साच म्हणजे सत्य. या जगात सत्य काय आहे याचा विचार आपण करायलाच हवा. त्याकरिता ज्ञान प्राप्त करून अज्ञान दूर करणे गरजेचे आहे. जसे अंधाऱ्या खोलीत जर आपण दिवा लावला तर दिवा लावल्याबरोबर तेथील अंधकार ताबडतोब नष्ट होतो. तसे एकदा का ते परमात्म स्वरूपाचं ज्ञान आपल्याला झालं की मग अज्ञानाला थाराच राहणार नाही. आपल्याला परमेश्वराने याचकरिता हा जन्म दिला आहे की आपण जन्माला येऊन ते खरे सत्य शोधून काढावे, त्याच्याशी एकरूप होऊन जावे. त्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अति आदरे सत्य शोधून पाहे. ते अंतिम सत्य शोधून काढलंच पाहिजे. पण ते कसं शोधून काढायचं? अति आदरे. अति आदरे म्हणजे अति प्रेमाने प्रामाणिकपणे प्रयत्न करून ते सत्य शोधून काढलंच पाहिजे. हे सत्य शोधायला एक जन्मच पुरणार नाही. त्याकरिता अनेक जन्म घ्यावे लागतील. प्रत्येक जन्मामध्ये साधना करावी लागेल. तेव्हा एक वेळ अशी येईल की ते सत्य समजेल. पण तोपर्यंत प्रयत्न करीतच राहावे लागेल. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाची कृपा जी आमच्यावर झाली आहे ती एका जन्मात झालेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याकरता आम्हाला अनेक जन्म खर्ची घालावे लागले. त्यावेळेला आम्हाला या विठ्ठलाने कृपा करून त्याचं दर्शन आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून ते सत्य जाणून घेण्याकरता प्रयत्न करणे, साधना करणे आवश्यक आहे. आणि एकदा का ते सत्य उमगले तर मग काय होतं? समर्थ म्हणतात, पुढे पाहता पाहता देव जोडे. ते सत्य आपल्याला जर समजले तर तसं काय होतं? आपल्याशी देव जोडला जातो. देव जोडला जाणे म्हणजे काय? त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळू लागतं. त्याकरता आपण आपले प्रयत्न हे मर्यादित नसावे तर अमर्यादित असावे. सत्याचे ज्ञान झाल्यानंतर काय होते? तर पुढे समर्थ म्हणतात, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. अर्थात त्या परमात्म स्वरूपाचं दर्शन झाल्यावर आपल्यामधील भ्रम, भ्रांती आणि अज्ञान आपोआप नाहीसे होतात. आपल्या मनात जो भ्रम आहे तो अज्ञानामुळे असतो आणि ते अज्ञानच जर नष्ट झालं तर आपल्या मनातील भ्रमही आपोआप नाहीसा होणारच. त्याचप्रमाणे भ्रांती ही पण नाहीशी होते. भ्रांती म्हणजे मनामध्ये खरं काय आणि खोटं काय यामुळे निर्माण होणारा गोंधळ. मनातील हा गोंधळ ज्ञानामुळे नाहीसा होतो आणि ज्ञानामुळे अज्ञानही नाहीसे होते. म्हणजे एक सत्याचं ज्ञान झाल्यामुळे आपल्यामधील अशांतता जाऊन शांती निर्माण होते. खरं म्हणजे खरं पाहिलं असता हे सत्य आपल्यामध्येच आहे. त्याला कुठे बाहेर शोधायला जाण्याची गरजच नाही. पण ते जाणून घेण्याकरता आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतील. तसे पाहिले असता हा देह नश्वर आहे, पण तरीही या देहाच्या सहाय्यानेच
आपल्याला सत्याचे ज्ञान होते. हा देह आहे म्हणूनच आपण साधना करू शकतो आणि साधना करून सत्याचे ज्ञान करून घेऊ शकतो. आणि ते सत्य एकदा का समजले तर मग अज्ञान आपोआप नाहीसे होते. अज्ञानामुळे होणारे मनातील गोंधळ नाहीसे होतात आणि हे अज्ञान दूर करण्याकरता सद्गुरूला शरण जाणे आवश्यक आहे. एका सद्गुरू वाचून हे शक्यच नाही. सत्याला शोधून काढण्यासाठी ही ज्ञानदृष्टी आपल्याला फक्त सद्गुरूच देऊ शकतात. आणि सत्य एकदा समजलं की मग आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण होते आणि आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे सत्य शोधून काढणं फार गरजेचं आहे. आणि त्याकरता समर्थ आपल्याला सांगतात की जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ.